क्रिसमस बोलल्यावर प्लम केक हा आपण आणतोच, पण बाहेरून आणण्यापेक्षा मस्त असा हा आपण घरी बनवू शकतो. अगदी सोप्या स्टेपमध्ये आपण हे घरी बनवू शकतो आणि जास्त वेळ न लागता पटकन असा हा क्रिसमस म्हणजे प्लम केक बनतो. खूप छान असा बनतो हा आणि खायला खरंच खूप मस्त लागतो. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त असा सॉफ्ट असा हा प्लम केक झालेला आहे. आणि मेन म्हणजे हे व्हेज केक आहे, विदाऊट एग आपण हा मस्त असा हा प्लम केक बनवलेला आहे. खूप छान असं, कारण आता आपण बऱ्याच लोकांचा मार्गशीर्ष महिना असतो, त्यामुळे तुम्ही हे व्हेजमध्ये ही रेसिपी बनवा. आणि त्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट लागणार आहे. ड्रायफ्रूट तुम्हाला जेवढे आवडतील तेवढे तुम्ही घालू शकता. इथे मी काजू, बदाम, काळे मनुका, ब्राऊन मनुका, ब्लॅक खजूर जे असतात ते, ब्राऊन खजूर प्लस टूटी फुटी घेतलेली आहे मिक्सवाली, आणि चेरी घेतलेली. तुम्हाला जर अजून कुठले ड्रायफ्रूट टाकायचे असेल ना, ते देखील तुम्ही टाकू शकता. प्लम केक बनवायला जास्त म्हणजे काही वेळ नाही लागत, अगदी सोप्पा आणि पटकन असा बनतो. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे, हे जे आपण बाहेरून जे केक आणतो ना, ते आपल्याला कसं म्हणजे कॉस्टली पण जातो प्लम केक. क्रिसमस बोलल्यावर केकची रेट पण खूप जास्त असते, त्यामुळे आपण हा अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने घरी बनवायचा आहे. त्यानंतर काय, जेवढे आपण ड्रायफ्रूट जे घेतलेत ना, ते सगळे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे मेन जे लागणार आहे ना, ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे मी मोठी 1 वाटी. हेच ऑरेंज ज्यूस आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे ना, त्याच्यामध्ये पूर्ण ही 1 वाटी घालायचं आहे. म्हणजे पूर्ण सगळे ड्रायफ्रूट जे आहे ते पूर्ण असे भिजले पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे थोडंसं आपण हे भिजत ठेवायचं आहे, म्हणजे एक 10 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे ड्रायफ्रूट आहे ना, अगदी असे सॉफ्ट असे होतात. आणि खरंच तुम्ही हे जर प्लम केक घरी बनवलं ना, तुम्हाला देखील हे खायला खूप आवडेल. एक 10-15 मिनटं मी इथे झाकण लावून साईडला ठेवलेले आहे. त्यानंतर केकच्या बेसची इथे आपण रेडी करतो. ज्या वाटीमध्ये मी ऑरेंज ज्यूस घेतलेलं, त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी मी इथे तेल घेतलेलं. आपल्याला रिफाईन ऑइल घ्यायचं आहे रोजच्या जेवणाचं. त्यानंतर 1 वाटी मी इथे आपली पिठी साखर, जे शुगर पावडर आहे ती घ्यायची आहे. हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. अगदी 1 मिनटात आपल्याला हे फेटायचं आहे, पटकन असं फेटतं. त्यानंतर इथे मी हे जे कप आहे ते छोटा कप आहे, त्यामुळे मी इथे 1.5 कप मैदा घातलेला आहे. जर तुमची वाटी किंवा बाऊल मोठं असेल तर 1च कप घाला. आणि हे व्यवस्थित आपल्याला चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायचं आहे. डायरेक्ट इथे आपल्याला मैदा जे आहे ते बॅटरमध्ये नाही टाकायचं आहे, आपल्याला इथे चाळूनच मैदा घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचे लम्स नाही बनत आणि केक आपला मस्त असा स्पॉन्जी रेडी होतो. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे सगळं एकजीव पुन्हा एकदा करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये एकही लम्स नाही राहिले पाहिजे. आणि क्रिसमस बोलल्यावर प्लम केक खायचं खूप मस्त लागतो. आपण केक तर बऱ्याच वेळा बनवतो, पण स्पेशली जे आपण क्रिसमससाठी बनवतो तो म्हणजे प्लम केक बनवतो. खायला खरंच खूप मस्त लागतं. आणि गोव्याला तर प्रत्येक घरामध्ये क्रिसमसला हा केक बनतो. आणि हे बघा, त्यानंतर मी अर्धी वाटी इथे दूध घेतलेलं आहे. रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे. इथे दूध आपण एकदम असं नाही घालायचं पूर्ण, कारण व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. आणि जे आपण ड्रायफ्रूट्स म्हणजे साईडला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये पण ऑरेंज ज्यूस आहे, त्यामुळे इथे जास्त आपल्याला बॅटर पातळ नाही करायचं आहे. हे बघा, जास्त मी पातळ नाही केले, व्यवस्थित असं फेटून थोडंसं म्हणजे जाडसर असं हे बॅटर आहे, जेणेकरून काय आपण जे ड्रायफ्रूटचं जे ज्यूस आहे त्याने पण आपल्याला हे पातळ होऊ शकतं. त्यामुळे इथे जास्त दूधचा वापर नाही करायचा. मग इथे मी 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि 1/4 चमचा मी इथे बेकिंग सोडा घातली. आणि त्याच एका चमच्याने मी 1 चमचा जी आपली दालचिनी असते ना त्याची पावडर घालायची आहे. मग इथे जे सोडा आहे तो ॲक्टिवेट करण्यासाठी अर्धा चमचाभर मी इथे दूध घालून हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं फेटून घेणार आहे. हे जरा जास्त वेळ फेटलं
ना की केक आपला मस्त असा स्पंजी असा रेडी होतो. त्यामुळे हे 5-10 मिनटं चांगलं असं फेटून घ्या. चांगलं फेटलं ना की मस्त असं केक ना जाळीदार असा आणि छान असा बनतो. आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल ना प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, व्हिडिओ मात्र कुठे स्किप करू नका, जेणेकरून कसं तुमचा देखील केक ना प्लम केक व्यवस्थित आणि परफेक्ट असा बनेल. त्यानंतर काय, जेवढे आपण ड्रायफ्रूट सोक करायला ठेवलेले ना ते सगळं आपल्याला ह्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे. आणि हे पूर्ण सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित हे सगळं एकजीव किंवा एक तुम्ही व्यवस्थित हे फेटलं ना तर मस्त असा केक होतो. मी पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही व्यवस्थित जेवढं फेटाल ना तेवढा केक आपला मस्त असं स्पंजी रेडी होतो. आणि हे बघा, आता हे बॅटर जे आहे ना ते व्यवस्थित म्हणजे पातळ असं होईल. त्यामुळे आपण इथे अगोदरच दूध जे आहे त्याचा वापर जास्त नाही केलेला. तुम्ही बघू शकता बॅटर इथे आपलं केकचं बॅटर मस्त असं म्हणजे परफेक्ट असं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला केक टिनला, म्हणजे कुठल्याही तुम्ही टिनमध्ये किंवा केक मोल्डमध्ये केक बनवतात त्याला बटर पेपर लावून मी इथे ऑइलचं ग्रीस केलेलं आहे. तुम्ही बटरचं पण ग्रीस करा, ऑप्शनल आहे, जे तुम्हाला आवडेल ते लावा. त्यानंतर हे सगळं बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे. पूर्ण सगळं घातलं ना की थोडंसं टॅप करायचं आहे, जेणेकरून हा व्यवस्थित असं सेट होईल. आणि त्यानंतर मी हा ओव्हनला लावणार. तुम्ही कढईमध्ये पण कढई 10 मिनटं प्रीहीट करून 30 ते 40 मिनटं ठेवू शकता. इथे मी ओव्हन 180 डिग्रीवर गरम केलेला आहे, प्रीहीट केलेला, आणि 10 मिनटासाठी अगोदर हा केक बेक करून घेतलेला आहे. 10 मिनटानंतर पुन्हा एकदा काढलेला आहे. आणि वरती गार्निशिंगसाठी थोडेसे मी इथे ड्रायफ्रूट घातलेले आहे. जर तुम्ही अगोदरच हे ड्रायफ्रूट घातलं तर आठवण ठेवा, अगोदरच तुम्ही बॅटरमध्ये वरती जर घातलं ते पूर्ण सगळं खाली बसतं केकमध्ये. त्यामुळे इथे थोडंसं 10 मिनटं पहिले बेक करून घ्या. 10 मिनटानंतर हे जे तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट वरतून गार्निश करा, म्हणजे थोडं डेकोरेटिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह असा आपला हा केक बनतो. आणि प्लम केक हा बघूनच खायला खूप टेम्पटिंग असा वाटतो. त्यामुळे नक्की हा प्रोसेस फॉलो करा. आणि त्यानंतर काय, पुन्हा आपल्याला इथे 180 डिग्रीवर 25 ते 30 मिनटं आपल्याला हे ठेवायचं. आणि जर तुम्ही कच्चा असेल तर तुम्ही पुन्हा एकदा लावू शकता 5-10 मिनटासाठी. पण इथे हा परफेक्ट असा हा बेक होऊन आलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हा केकच्या मोल्डमधून काढायचा आहे. गरम असताना काढायचा नाही, म्हणजे गरम असताना जर आपण केक रिमूव्ह केला ना तर त्याचं कसं पूर्ण असं तुटतो किंवा व्यवस्थित असा निघत नाही. हे बघा, बटर पेपर व्यवस्थित असा निघतो. आणि तुम्ही बघू शकता किती पटकन आणि म्हणजे अगदी सोप्पा बनवायला आहे. ह्याला काही जास्त वेळ पण नाही लागल्याने अगदी म्हणजे आपले घरगुती साहित्य आहे त्याच्यामध्येच आपण हा मस्त असा प्लम केक रेडी केलेला आहे. ड्रायफ्रूट मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये घालायचे आहे. आणि ते पण एगलेस, आपण जसं की आता मार्गशीर्ष महिना चाललाय तर आपण एगलेस हा केक बनवलेला आहे. खायला खरंच खूप मस्त लागतो आणि बनवायला तर खूपच सोपं आहे, तुम्ही बघितलंच आहे. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना प्लम केकची तर नक्की घरी बनवा. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट असा हा केक झालेला आहे. आणि मार्केटमधून न आणता तुम्ही हा घरीच बनवा, खूप छान असा हा लागतो. आणि हे बघा, बघू शकता किती मस्त असं स्पंजी झालेलं आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.